आज या ठिकाणी आपण मावळत्या सूर्याला रामराम करायला व उगवत्या सूर्याला नमस्कार करायला या ठिकाणी. आता मावळत्याचा कार्यक्रम देखील संध्याकाळी ठेवलेला आहे, त्यामुळे हात जोडून रामराम जे हरी म्हटलं तरी चालू साहेबांना. साहेबांविषयी प्रत्येकानं अगदी थोडक्यात 2-2 मिनिटं सांगितलं आणि आयोजकांनी पण सांगितलं 2च मिनिटात कार्यक्रम संपला पाहिजे. पण मला असं वाटतं ज्यावेळेस शेंडगे साहेबांच्या कारकिर्दीविषयी सांगायचं ठरलं ते 1-1.5 तास देखील कमी पडत. असो 2 मिनिटाची वेळ दिलेली आहे, बोलणारे मान्यवर पण खूप आहे. सगळ्यात प्रामुख्यानं सांगायचं ठरलं तर साहेब तुम्ही आमचे पारक शेटाचा म्हटले कार्यक्रम पूर्ण केला. याच्या अगोदर आमच्याकडे 6 महिने वर्षभर टिकतच नव्हतं कोणी. पण साहेबांनी अगदी परिस्थिती जशी राहुरीची परिस्थिती आहे भौगोलिक ऐतिहासिक अगदी त्याप्रमाणे हँडल केलं. माझ्या मते येण्या अगोदर सगळा अभ्यास पूर्ण करून आलेले होते साहेब, कोणाला कसं हँडल करायचंय, त्याच्यामुळे बऱ्यापैकी खुर्चीला जाऊन चांगला असतं. आणि साहेब आल्या माझ्या मते 26 जानेवारी 2025 रोजी साहेब या ठिकाणी एक मोठं हत्याकांड घडलं होतं. आणि पहिला कोणत्या दिवशी साहेबांचा माझा झाला परिचय नव्हता, पण बोलण्याची व तुमचं म्हणणं काय आहे समजून घेण्याची एक कला साहेबांकडे आहे. आणि त्यानंतर त्या झालेल्या गुन्ह्यामध्ये देखील साहेबांनी आपली उत्कृष्ट काम केलं आणि सगळ्यांना ती परिस्थिती माहितीच आहे. त्यानंतर एक पांडा होता आपल्याकडे डीजेचा, गणपती मिरवणूक आली काही आलं तर साहेबांना ते पटायच नसायचं, कारण साहेब तयारी. साहेबांनी काय केलं टाळ पथक तयार केलं आणि गणपती मिरवणूक पोलीस स्टेशनची अख्ख्या पेठेतून स्वतः टाळगाळ्यात घालून आणि पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस लोक अगदी आनंदाने त्या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक केली. चांगला पांडा राहुरी शहराला तालुक्याला जिल्ह्याला दाखवून दिला आणि नवे नवे सगळे व्यापारी असेल नागरिक असेल त्या ठिकाणी सहभागी झाले. निश्चित साहेबांच्या या सगळ्या कृतीतून राहुरीकर ध्यानातच ठेवणार आहे, डोक्यात पण ठेवणार आहे आणि भविष्यात देखील या चांगल्या ज्या आम्हाला पांडा पाडून दिला तर त्यांनी नक्कीच अंमलात आणल्या जातील. त्याचबरोबर साहेबांनी आता जाता काल परवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्याच्यात 11,000 रुपये सकाळी त्यांनी डिक्लेअर केले. जो कोणी माहिती दिली त्याला 11,000 रुपये बक्षीस देऊ. मी त्यांना फोन करणार होतो, साहेब 11,000 फार कमी, आम्ही वर्गणी करतो, आपण 11 लाख रुपये बक्षीस ठेवूया. पण संध्याकाळी परत बातमी आली साहेबांची बदली झाली. काय पीस झाला आपला कार्यक्रम, फोनच करायला नको. मग दुसऱ्या दिवशी फोन केला, जरा धड अंतकरणानेच केला. म्हटलं साहेब बदली झाली, ठीक आहे म्हटलं, ते आम्हाला दुःख पण आहे, परंतु चला साहेब म्हटलं होते की मला पुन्हा किंवा श्रीगोंदा असं काहीतरी मिळालं तर बरं होईल. आता या खात्यातल्या गोष्टी आहे, सार्वजनिक बोलायला नाही पाहिजे, पण साहेबांना बदली मिळाली त्याच्यात एक समाधान होतं, आनंद आहे. साहेब तुमच्या मनाप्रमाणे एक बदली तुम्हाला मिळालेली आहे त्या ठिकाणी देखील